नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 7:30 आणि आम्ही आहोत शेतामध्ये. इकडे चालू आहे भुईमुगाची टोकणी. ताईंना एकट्यांना घेतलेली आहे कारण हा प्लॉट खूपच लहान आहे म्हणून. आणि याच्यामध्ये झालेली आहे लागण 2 दिवसापूर्वी. वातावरण इतकं सुंदर आहे ना. इकडे जे मागे करंजीचं झाड दिसतंय खूप मोठं आहे ते आहे. त्याच्यावर भरपूर मोर असतात, पण आता मी आल्यानंतर ते गेलेले आहेत. मला साईडने ओरडत्याला आवाज येत असावा, ऐकवायला लागलं की थांबतात ते बिचारे. तर अशी आहे आजच्या सकाळची सुरुवात. शेतीतलं वातावरण खूप मस्त आहे. आता मी आलेली आहे, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. 2 दिवसापूर्वी जी तर ती लागण अशी अंगठ्याच्या मध्ये आणि ह्याच्यामध्ये धरून तुडवायचं काम चालू आहे. नाहीतर हे अंतराळी राहतं त्यासाठी. असं म्हणजे ती घट्ट बसतील. पावसाचं वातावरण झालेलं आहे आता. आणि नदी दिसत असेल तुम्हाला इथून. ही आहे नदी. अजून आहे पाणी नदीला भरपूर. रोपं तुडवत असताना सोबत जे काही तण दिसते तर ते पण मी घेत जाते. माझे इकडे काम चालू असताना सोबतच इकडे भुईमुगाची टोकणी सुद्धा चालू आहे. पाऊस कंटिन्युअस पडतोय, पण ताई काही थांबायचं नाव घेत नाहीत कारण त्यांना दुसरीकडे अजून कामाला जायचं आहे. त्यासाठी जर बघाल मी कुठं बसले तुम्हाला दाखव. कुठून तरी साप वगैरे आला ना तर समजणार पण नाही. अशा भगदाडामध्ये येऊन बसली. तर मी बसली विलायती चिंचेच्या झाडाच्या आडोशाला इथे. त्यामध्ये 2 काटे पण घुसते एवढ्यात. तर अशी आहे शेती. थंडी वाजायला लागली आता कारण बराच वेळ झाला दिसतोय मी. पाऊस खूप मोठा नाही आहे पण बारीक कंटिन्युअस पडतोय. एक अर्धा तासातलं टोकून संपेल हे. जाऊया घरी आणि मस्त घेऊया चहा. चहाची आठवण जाम येते आता मला. हा बघा माझा हात. यायचंय कोणाला शेतामध्ये ज्यांना शेतीची आवड आहे, कदाचित ऑफिसमध्ये एखाद्या मस्त चकाचक जागेला बसून हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना वाटत असेल किती मस्त आहे ना वातावरण. येत आहे का बघा. मग चला पुन्हा भेटू. बाय.